शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण सोयाबीन लागवड या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सोयाबीनसाठी जर बघितलं हवामान तर शेंगामध्ये दाणे भरण्याच्या कालावधीमध्ये कोरड्या हवामानाची आवश्यकता असते. बियाण्याची चांगली उगवण होण्यासाठी आपल्याला मातीचं तापमान जे आहे 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असलं पाहिजे. पीक वाढीसाठी 26 ते 30 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे. त्याच्यानंतर जमिनीचा प्रकार जर बघितला मध्यम ते भारी जमीन गाळवट असेल व पाणी धरून ठेवणारी माती निवडायची आहे. आवश्यक सामू जर बघितला 6 ते 7.5 याच्यामध्ये आवश्यक आहे. 6 पेक्षा जर कमी सामू म्हणजे पीएच जर आपल्या मातीचा असेल तर आपल्याला मातीमध्ये चुनखडी टाकायची आहे. जर सामू 7.5 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला मातीत जिप्सम टाकायचं आहे, जेणेकरून आपला पीएच बॅलन्स होणार आहे. त्याच्यानंतर जमिनीची पूर्व मशागत करत असताना सोयाबीन लागवड करण्याच्या आधी 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्यायच्यात आणि जमीन भुसभुशीत करायची आहे. त्याच्यामध्ये एकरी 10 गाड्या शेणखत आपल्याला कुळवाच्या पाळ्या मिक्स करायचं आहे. आणि पेरणीचा कालावधी जर बघितला तर सोयाबीनची पेरणी ही जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत 75-100 मिलीमीटर आपल्या परिसरामध्ये पाऊस झाल्यानंतर आपल्याला जमिनीत पुरेशी आर्द्रता तयार झाल्यानंतर योग्य वापसा कंडिशन आल्यानंतर पेरणी करायची आहे. आणि सुधारित वाण जर बघितलं तर सोयाबीनसाठी उत्तम असं वाण आहे KDS 992 सर्वात उत्तम वाण आहे. याला पाण्याची आवश्यकता असते. याच्यामध्ये फुले दुर्वा या नावाने हे वाण प्रसिद्ध आहे. तांबेरा रोग, जांभळे दाणे, जीवाणू ठिपके, मध्यम असं रोग प्रतिकारक्षम असे हे वाण आहे. परिपक्वतेचा कालावधी जर बघितला 100 ते 105 दिवसांचा आहे. दाणे मोठ्या आकाराचे असतात. हार्वेस्टरनं काढता येणारं हे वाण आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचं वाण आहे सोयाबीनचं आपलं ग्रीन गोल्ड छत्रपती संभाजीनगर यांचं 3344 हे नंबरचं वाण आहे. खूप उत्तम असं वाण आहे हे, पण पानांचा पसारा कमी असतो आणि निमुळत पानं असते. शेतात दाटोळा न झाल्यामुळं बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा लागणं त्याचं वैशिष्ट्य आहे. तब्बल 60% शेंगा आणि ह्या 4 दाण्यांच्या असतात. कापणीस उशीर झाला तरी ते न फुटणाऱ्या असतात. त्याच्यामुळे हे उत्तम असं वाण आहे 2 नंबरचं. त्याच्यानंतर 3 नंबरचं वाण आहे फुले संगम, ज्याला आपण KDS 726 असं म्हणतो. तांबेरा रोगाचे कमी बळी पडणारं वाण आहे. खोडमाशी, खोडकीड, त्याच्या मुळकूज, खोडकूज या रोगास रोग प्रतिकारक्षम असं वाण आहे. परिपक्वतेचा कालावधी जर बघितला 100 ते 105 दिवसांचा आहे. तेलाचा उतारा जर याचा बघितला तर 18.42% एवढा आहे. 4 नंबरचं वाण आहे फुले किमया KDS 753, ज्याला आपण परिपक्वतेचा कालावधी कमीत कमी लागतो असं म्हणून प्रसिद्ध आहे. 90 ते 100 दिवसामध्ये हे वाण काढणीला येत आहे. त्याच्यामध्ये तांबेरा रोगासाठी कमी बळी पडण्यासाठी त्याच्यामध्ये रोग प्रतिकारक्षम असं वाण आहे. आणि JS 335 हे कोरडभुई, ज्याला म्हणजे पाण्याचं क्षेत्र कमी आहे यांच्यासाठी उत्तम असं वाण आहे. JS 335 कमी पाण्यावर येणारं वाण आहे. परिपक्वतेचा कालावधी जर बघितला तर 95 ते 110 दिवस असा आहे. तांबेरा रोगास प्रतिकारक्षम असं वाण आहे. कापणीस उशीर झाला तरी न फुटणाऱ्या शेंगा JS 335 आहेत. त्याच्यानंतर बियाणं जर बघितलं तर बियाणं आपल्याला सलग पेरणीसाठी एकरी 30 ते 35 किलो बियाणं लागते आणि टोकन पद्धतीनं जर करायचं म्हणलं तर 18 ते 20 किलो प्रति एकरी बियाणं वापरायचं आहे. बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला या बियाण्यासाठी 22 टीन, ज्याला मग कार्बन डायझेम 50% हा घटक असलेलं 2 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कीटकनाशक तुम्हाला इमिडाक्लोप्रिड 17.8% मध्ये असलेलं SL फॉर्म्युलेशनमध्ये असलेलं कॉन्फिडॉर या नावाचं बायर कंपनीचं तुम्हाला 1 मिली प्रति किलो बियाण्याला घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्ही 3 ते 5 मिली पाणी मिक्स करायचे आणि ते हलक्या हातानं त्या तुम्हाला चुळून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण जर खतांचं जर नियोजन बघितलं तर नत्रस, पूरक, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही त्याची सुद्धा बीज प्रक्रिया करू शकता. 5 मिली प्रति किलो बियाण्याला ते चोळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश NPK बॅक्टेरिया ज्याला म्हणतो आपण ते एकत्रित असलेलं मार्केट उपलब्ध आहे. ते 5 मिली प्रति किलो बियाण्याला तुम्ही चोळून घ्यायचं आहे. ते चोळल्यानंतर तुम्हाला ते सावलीमध्ये 1 तास सुकवायचं आहे. आणि ह्याच्यामुळे होणार आहे काय, जैवनांची बीज प्रक्रिया केल्यामुळं 25% आपल्याला खतांचा पुरवठा जमिनीत असल्यामुळे अगोदरच अपटेक होईल आणि ते पूर्णपणे लागू होणार आहे. आणि लागवड पद्धती जर बघितली
तर जमीन आपल्याला भारी जमीन 2 ओळीत अंतर हे 45 सेंटीमीटर असलं पाहिजे. 2 रोपातील अंतर 5 सेंटीमीटर पाहिजे. मध्यम जमीन जर बघितली तर 2 ओळींमध्ये अंतर 30 सेंटीमीटर पाहिजे आणि 2 रोपांतील अंतर 10 सेंटीमीटर. टोकन पद्धतीनं जर तुम्ही नियोजन करत असाल तर 3 फुटाची सरी काढून वरांब्याच्या दोन्ही बाजूस टोकन पद्धतीने करायचं आहे. 2 रोपातील अंतर 1 फूट ठेवायचं आहे. त्याच्यानंतर BBF यंत्र जर तुम्ही तंत्रज्ञान जर वापर करत असाल तर हे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र आहे. रुंद वरंबे, सऱ्या पाडणे, पेरणी, खते देणे असे तिन्ही कामं एकाच वेळी केले जातात. यामध्ये 2 फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. तसेच सऱ्यांची रुंदी ही कमी जास्त करता येते. उदाहरणार्थ वरांब्यावर सोयाबीन पिकाच्या 3 ते 4 ओळी 30 सेंटीमीटर किंवा 45 सेंटीमीटर अंतरावर 3 ओळी घेता येतात. फाळामध्ये तयार होणाऱ्या सऱ्यांची रुंदी 30 ते 45 सेंटीमीटर गरजेनुसार ठेवता येते. खत व्यवस्थापन करत असताना तुम्हाला सोयाबीन पिकास एकरी 10 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 10 किलो पालाश यांची गरज आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर मातीमध्ये नत्र पालाशची जर पुरेसा उपलब्ध असेल तर 200 किलो तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार खत एकरी देऊ शकता. त्याच्यानंतर मातीमध्ये जर पालाश हे पुरेसे उपलब्ध असल्यास DAP सुद्धा 50 किलो प्रति एकरी वापरला तरी चालेल. मातीमध्ये नत्र आणि पालाश कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यास 12-32-16 हे खत उत्तम आहे. एकरी 50 किलो या पद्धतीने तुम्ही वापरायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला खताबरोबर सल्फर दाणेदार मधलं 4 किलो प्रति एकरी, त्याचबरोबर ह्युमिक ग्रॅन्युलर मधलं आता नवीन मार्केटमध्ये येते 4 किलो प्रति एकरी या पद्धतीने वापरा. तण नियंत्रण करणार असेल तर तुम्हाला तण नियंत्रणासाठी सोयाबीन पेरणीनंतर पाठीमागे लगेच 48 तासाच्या आतमध्ये फवारण्यासाठी स्ट्रॉंग आर्म म्हणून डाव कंपनीची 12.4 ग्रॅमची पुडी आहे. ती सुद्धा सोयाबीन पेरणीनंतर 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला फवारणीसाठी उपलब्ध आहे तणनाशक म्हणून. आणि ती जर फवारणं झालं नाही तर तुम्ही 21 दिवसानंतर सोयाबीनच्या उगवल्यापासून 21 दिवसांनी तुम्ही फ्लुझिफेक्स सिजंटाचं उत्तम असं औषध आहे जे की तणनाशक आहे वापरू शकता. जमिनीमध्ये पुरेशी वल पाहिजे आणि झाडाची 21 दिवसानंतर चांगली वाढ झालेली पाहिजे. एवढ्या 2 क्रायटेरिया त्याच्यामध्ये तुम्ही त्या पद्धतीनं नियोजन करू शकता. 200 मिली म्हणजे 400 मिली प्रति एकरी तुम्हाला औषध आहे 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करण्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्ही झिंक, चिलेटेड झिंक याचा वापर करू शकता. 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला ते तुम्हाला त्या फ्लुझिफेक्स या औषधामध्ये मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन करत असताना खरीप हंगामात जर पावसानं खंड पडल्यास सोयाबीनला 1 ते 2 म्हणजे पाणी देणं गरजेचं आहे. पाण्याच्या पाळ्या पडणं गरजेचं आहे. फुलारा अवस्थे आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये जर पावसानं दडी हाणली तर तुम्हाला पाणी द्यायचं गरज पडणार आहे. ते पण फुलारा अवस्थे आणि दाणे भरण्याची अवस्था असेल. नसेल तर तुमच्या पहिल्या पावसावर तुम्ही वापसा झाल्यानंतर पेरणार. त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फुलारा अवस्थेमध्ये आणि शेंगा भरताना 2 ते 3 पाण्याच्या पाळ्या जर पाऊस नाही पडला तर गरजेचे आहे. आणि जर रोग आणि कीड व्यवस्थापन करायचं असेल तर आपण सुरुवातीला ज्यावेळेस आपलं सोयाबीन 25 दिवसाचं होतं तर त्यावेळेस आपण 19-19-19 नत्र स्फुरद पालाश योग्य प्रमाणात असलेलं शाकीय वाढीसाठी आपण 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला, त्याचबरोबर 20 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम आणि 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो या पद्धतीनं प्रत्येक फवारणीमध्ये देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक आहे सोलोमन हे कीटकनाशक 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी 15 लिटरच्या पंपाला 15 मिली वापरायचं आहे. या पद्धतीनं तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला बायोविटा PI कंपनीचं ज्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, ऑल कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, विथ आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, बोरॉन हे पण सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. ज्याच्याकडून शाकीय वाढ असेल, पिवळेपणा जाणे असेल आणि काळोखी येणे याचा सुद्धा त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे. 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे. ही झाली पहिली फवारणी 25 दिवसानंतर सोयाबीनची. आणि दुसरी फवारणी आहे ती तुम्हाला शेंगा म्हणजे ज्यावेळेस तुमचे फुलधारणा अवस्था असेल त्यावेळेस तुम्हाला 13-40-13 महाफेड असेल, महाधन कंपनी असेल यांचं वापरायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला 13-40-13 ते पंपाला जर वापरायचं असेल तर 100 ग्रॅम प्रति पंप ह्या पद्धतीने वापरायचं आहे. आणि 200 लिटर पाणी एकरी जर लागत असेल त्याला तर तुम्हाला 1 किलो 13-40-13 टाकायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता जसं की अरेवा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्ट्रा आहे, थायोमिथाक्झाम 30% उत्तम असा रिझल्ट आहे. तर ते तुम्ही 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. 15 लिटरच्या पंपाला 15 ग्रॅम आणि 200 लिटर पाण्याला 200 ग्रॅम या पद्धतीनं ते वापरायचं आहे.
आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला फुलधारणा अवस्थामध्ये टॉनिक वापरायचं असेल तर तुम्ही टाटा बहार टाटा कंपनीचा आहे 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी, 15 लिटरच्या पंपाला 30 मिली आणि 200 लिटर पाण्यासाठी 400 मिली या पद्धतीनं ते तुम्ही दुसरी फवारणी फुलधारणा अवस्थामध्ये 13-40-13 1 किलो त्याच्यामध्ये टाटा बहार आणि अरेवा म्हणजे ॲक्ट्रा असं म्हणतो थायमिथाक्झाम 30% हे वापरायचं आहे. आणि तिसरी फवारणी आहे ज्यावेळेस आपल्या सोयाबीनच्या शेंगा पूर्णतः म्हणजे तयार होतील त्यावेळेस तुम्हाला कोराजन 60 मिली प्रति एकरी म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 05234 1 किलो 200 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. 05234 वापरत असताना प्रति लिटर 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचे आणि कोराजन वापरत असताना तुम्हाला 5 मिली प्रति पंपासाठी वापरायचं आहे. आणि लिटरला जर बघितलं कोराजनचं प्रमाण 0.25 या पद्धतीनं जवळ आसपास येते. या पद्धतीने तिन्ही फवारणी करा. कोणतीही शंका असल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोयाबीनबद्दल. आम्ही नक्कीच तुम्हाला त्या कमेंटला रिप्लाय देऊ. आणि आवश्यक अजून कोणत्या पिकाबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर आम्हाला नक्की जरूर कळवा. आमचा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.